संविधान निर्माता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर येथे बौद्ध धम्माची लाखो अनुयायांसह दीक्षा घेतली आणि याच ठिकाणी दीक्षाभूमी बांधण्यात आलेली आहे। परंतु याच दीक्षाभूमीला वंदन करण्यासाठी भारतातील तमाम आंबेडकरी समाज या ठिकाणी येत असतो। परंतु आल्यानंतर पार्किंगची व्यवस्था नसल्यामुळे आंबेडकरी समाजाची गैरसोय होताना दिसत आहे। परंतु याचमुळे विकास आराखड्यामध्ये दीक्षाभूमी परिसरामध्ये अंडरग्राउंड पार्किंग करणार असल्याचे समजत आहे। परंतु रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात पक्षातर्फे आम्ही राज्य सरकारला मागणी करत आहे की दीक्षाभूमी जवळील कॉटन रिसर्चची 4.25 एकर जागा दीक्षाभूमी स्मारक समितीला द्यावी, जेणेकरून याच ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात येईल, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात पक्ष राज्य सरकारला करत आहे।